जय महाराष्ट्र मंडळी. स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे सी डॅश ब्लॉग्स. आणि जसं तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसतच असेल आम्ही कुठे आलो आहोत. तर अक्कलकोटला. तर मित्रांनो आता आमची पॅकिंग झालेली आहे, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता वाजले आहेत 9. आणि आमची आता बस आहे मैत्री पार्क वरून आणि आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल. तर चला जाऊया. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता जस्ट आम्ही उठलोय आणि आता वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही पोहोचलोय सोलापूरमध्ये, म्हणजे सोलापूर क्रॉस केलंय. आता ऑलमोस्ट 15-20 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचणार आहोत आमच्या डेस्टिनेशन वरती. तर मित्रांनो आता माझी बायको रेडी होऊन आलेली आहे आणि तिला माहित नाही मी ब्लॉग चालू केलाय. तर आम्ही ऑटो बुक केली होती, त्यांनी आम्हाला 600 रुपीज सांगितलेले पूर्ण अक्कलकोट दर्शनासाठी. तर आम्ही आलो आहोत अक्कलकोटमधील पवित्र बाळप्पा महाराज मठात. इथलं वातावरण इतकं शांत आणि पॉझिटिव्ह आहे की येताच मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. हा मठ श्री स्वामी समर्थांचे परमभक्त बाळप्पा महाराज यांच्याशी संबंधित आहे. इथे तुम्हाला स्वामींचे पायाचे ठसेही उमटलेले दिसतील. आज बेंदूर आहे. हा ई! हे तर आम्ही निघालो आहोत बाळप्पा मठात महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळप्पा मठाच्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे. आम्ही तिकडे आलो आहोत आणि तुम्हीही येऊ शकता. आता आम्ही आलो आहोत अक्कलकोटमधील पवित्र चोळप्पा महाराज मंदिरात. स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचं हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. असं मानलं जातं की श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष चोळप्पा महाराजांच्या घरी राहत होते. आता आम्ही निघालो आहोत चोळप्पा महाराजांच्या वाड्यात. असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थांनी जवळपास 22 वर्षे या वाड्यात वास्तव्यास राहून असंख्य भक्तांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे हा वाडा आजही स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रमुख केंद्र मानलं जातं. आम्ही इथे दर्शन घेतलं आणि स्वामींनी वापरलेल्या काही वस्तूही पाहिल्या. तर आता आम्ही आलो आहोत वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरमध्ये. या वटवृक्षाखाली स्वामी महाराज बसत होते. तर मित्रांनो आता आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे अक्कलकोटला आणि म्हणजे आम्हाला कुठेच टाईम लागला नाही आहे. जरा पण म्हणजे 2-2 मिनटावर आमचं सगळीकडे दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बाळप्पा खूप काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात आणि त्यांची समाधी बघू शकतात आणि तिकडे महाप्रसादाचा पण सोय होती. तर ते पण आम्हाला हार्डली 15 मिनिट्समध्ये आम्हाला भेटलं असेल सगळं. म्हणजे एवढे लोक गर्दीत येतात तिकडे तरी पण त्यांना 2-2 3-3 तास लागतात, पण आम्हाला लगेच दर्शन भेटलेलं आहे. ॲक्च्युली मी हा व्लॉग दर्शन करून आल्यानंतर यासाठी स्टार्ट केला आहे. इवन सिडला पण माहिती नसेल की मी हे का स्टार्ट केलं आहे, राईट.
मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती जी कोणालाही मी शेअर नाही केली अजून. मी असंच काल असंच सकाळी उठली 8:30 वाजता काहीतरी मी सकाळी उठली आणि त्याच्यानंतर युजली जशी मी कॉफी बनवून आणते बेडरूममध्ये बसून मी कॉफी एन्जॉय करत होती आणि कॉफी बनवून आणल्यानंतर मी असंच बसून खूप दिवसानंतर मी नामस्मरण करत होती. जस्ट असंच स्वामींचं नाव घेत होती आणि त्यांच्याशी असंच थोडं काही गप्पा मारत होती बिकॉज लाईफमध्ये थोडे अप्स अँड डाऊन्स झालेत तर ते सगळं त्यांच्याशी शेअर करत होती. आणि ते सगळं शेअर करत असताना मी कॉफी एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मी कॉफी किचनमध्ये मग ठेवायला गेली आणि त्याच्यानंतर जसं मी मग ठेवायला गेली मला माझा फोन रिंग झाला. माझा फोन बेडरूममध्ये होता आणि तो फोन होता सिडचा. आणि त्याच्यानंतर सीड तुम्हाला काय सांगितलं सकाळी कॉल करून आणि ह्याचा कॉल समवेअर अराउंड 10 o'clockच्या आसपास काहीतरी आला असेल. 9:30 to 10च्या मध्ये कॉल आलेला. तर सीड तुम्हाला काय विचारलंस कॉल तर करून? मी काय बोललो हिला की ॲक्च्युली माझे कलिग्स आहे प्रसाद पांचाळ करून, तर त्यांनी जस्ट असंच मला आम्ही बसलेलो कामावर तर त्यांनी मला विचारलं ऑफिसमध्ये की अक्कलकोटला येतोस का. तर सडनली त्यांनी विचारलं तर मी बोललो की असं अचानक सर. तर ते बोलले मला की असंच आमचं पण अचानक प्लॅन झालेला आहे की संध्याकाळची बस आहे 6 वाजताची, तर तू येऊ शकतोस का. आणि तसं पण मला सोमवारचा ऑफ असतो, वीकली ऑफ असतो, तर तू आलास तर तुला एक सुट्टी पण ती वाचेल तुझी. तर मी बोललो की ठीक आहे मी एकदा फ़ोन करतो घरी आणि विचारतो. तर हिला फ़ोन केला आणि हिला बोललो तर की मला असं असं चा जायचं आहे. फोन आला की सडनली कॉल आन्सर केला मी आणि नेहमी हा हॅलो वगैरे बोलतो पण मी कॉल आन्सर केला आणि द फर्स्ट थिंग ही सेड वॉज की अक्कलकोटला जाऊया का. तर मी बोलली अक्कलकोट आणि त्याच्यानंतर मी सगळं ते रिवाईज केलं की म्हणजे सकाळपासून मी नामस्मरण करते खूप दिवसानंतर मी बसली होती स्वामींशी गप्पा मारल्या आणि अचानक मला कॉल येतो आणि हा मला बोलतो की अक्कलकोटला जाऊया का. तर डेफिनेटली मी तो चान्स मिस करणारच नव्हती आणि ही गोष्ट आय थिंक सेडला पण माहिती नव्हती. मी त्याला नाही, आत्ता मला नाही शेअर माहिती केली होती. आहे ही गोष्ट. मी इन आणि जनरल बोललो हिला की चल जाऊया. येस आणि असं. अशी आमची एक खूपच सडन ट्रिप प्लॅन झाली. ओके सो आमची अशी एक छोटीशी ट्रिप होती, सडन प्लॅन होता. सो आजचा डे 1 आपला ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. संध्याकाळी अजून काय आमचे प्लॅन्स आहेत ते आम्ही तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसतीलच आणि उद्या आम्ही जे काय दर्शन वगैरे घेऊ ते पण तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेल. तर इथे स्वामींच्या मंदिराजवळ एक वाटिका गार्डन होतं, तेही खूप सुंदर होतं आणि आम्ही इकडेही भरपूर एन्जॉय केलं. इकडे खूप छान अशी मूर्ती आहे स्वामींची गार्डनमध्ये. तर आम्ही ऑटोनी विकास हॉटेलमध्ये गेलो. इकडचं खूपच फेमस हॉटेल आहे. इकडचं जेवणही खूप छान होतं. तुम्हीही इथे एकदा नक्की ट्राय देऊ शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 2 आणि आम्ही निघालोय गाणगापूरला. आम्ही प्रायव्हेट कार बुक केली होती. तर त्यांनी आमच्याकडून अक्कलकोट ते गाणगापूर जाऊन येऊन 2,000 रुपये घेतले होते. तर आम्ही आता इथे गाणगापूरला पोचलो आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही मंदिरात जाऊ. आता तुम्हाला पण दाखवू मंदिराच्या आतमधलं आणि जर दर्शन घेता आलं व्हिडिओ काढता आला तर आम्ही त्याच्यात पण दाखवू. हे आता आम्ही मंदिरात आलो आहे. मंदिराच्या पुढे आलो. तर इथे 2 वाजता पादुकांचं दर्शन बंद होणार होतं म्हणून आम्ही 100 रुपीज पर पर्सन देऊन VIP दर्शन घेतलं. प्रदक्षिणा घालतो आता आम्ही. तर इकडे टायमिंग मेन्शन केले. निर्गुण पादुका दर्शन करायचं असेल तर मॉर्निंग 4 ते 12 आणि आफ्टरनून 1 ते 2 पर्यंत तुम्ही करू शकता. आम्ही गाणगापूरवरून परत अक्कलकोटला आलो होतो आणि हे हॉटेल प्रेसिडेंट खरंच खूप छान आहे. खूपच टेस्टी असं जेवण होतं. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या.
मित्रांनो, आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे आज आणि आमचा खूप सुंदर असा दिवस होता आजचा. आणि फायनली मी खूप दिवसापासून हे मॅनिफेस्ट केलं होतं अक्कलकोटला यायचं आणि फायनली ही आमची एक सक्सेसफुल ट्रिप झालेली आहे. आणि ऑल थँक्स टू प्रसाद सर ज्यांनी ही ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही सक्सेसफुली इथे येऊ शकलो. येस. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या सी डॅश ब्लॉग्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.